एमएसटी सीईटीच्या परीक्षेत ही गैरप्रकार झाल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जातोय। नांदेड येथील भाजपचे मंडळ अध्यक्ष तथा नगरसेवक आशिष नेरकळ यांच्या जुळ्या मुलांना अनुक्रमे 99% गुण इंजिनिअरिंग प्रवेशासाठी घेतला जाणाऱ्या सीईटी परीक्षेत मिळाले असून त्यांना 12वी मध्ये पीसीएम ग्रुपमध्ये केवळ 56% आणि 51% होते, तर जेईई परीक्षेत 51% आणि 28% गुण मिळाले होते। पण सीईटी परीक्षेमध्ये मात्र त्यांना 99% गुण मिळाले असल्याचा दावा काँग्रेसचे नेते बालाजी गाढे यांनी केलाय। भाजपचे नांदेडचे पदाधिकारी तथा नगरसेवक आशिष नेरकळ यांना जुळे मुलगा आणि मुलगी आहेत। अवनी आणि अरुषशी त्यांची नावे असून 12वी मध्ये आणि जेईई परीक्षेमध्ये मार्कांची एवढी तफावत असताना एमएसटी सीईटी परीक्षेत अनुक्रमे 99% गुण कसे मिळालेत असा सवाल काँग्रेसकडून करण्यात येत आहे। याबाबत नगरसेवक आशिष नेरकळ यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो असता त्यांनी या विषयावर बोलण्यास स्पष्ट नकार दिलाय। पेपर फुटी आणि भारतीय जनता पार्टीचे अतिशय जवळचं नातं आहे। भाजपचे नगरसेवक आशिष नेरकळ यांच्या मुलाला आणि मुलीला 12वी मध्ये 51% आणि 56% मार्क्स आहेत, परंतु एमएसटी सीईटी मध्ये मात्र याच मुलांना 99% गुण मिळाले आहेत असा आरोप काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते बालाजी गाढे पाटील यांनी केलाय। या संपूर्ण प्रकाराची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करावी अशी मागणी बालाजी गाढे पाटील यांनी केली आहे। तानाजी शेळगावकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, नांदेड। पेपर फुटी आणि भारतीय जनता पक्ष यांचं अत्यंत जवळचं नातं आहे। अनेक पेपर फुटीमध्ये दिसून आलेलं आहे। नीट मध्ये भाजपचे लोक होते, टीईटी मध्ये भाजपचे लोक होते, अगदी नीट मधनं भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांच्या घरामध्ये गुणवत्ता यादीमध्ये आलेली उदाहरणं देशामध्ये अनेक न्यूजवरती आपण पाहिलेले आहेत। आता नांदेडमध्ये असाच प्रकार एमएससीईटी मध्ये सुद्धा घडलेला आहे। नांदेडचे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आशिष नेरळकर यांचा मुलगा आणि मुलीला अनुक्रमे 12वीला मार्क 56%, 51% असे मार्क आहेत पीसीएम ग्रुपमध्ये, आणि जेईच्या परीक्षेमध्ये 51% आणि 28% त्यांना मार्क आले। मात्र एमएससीईटीच्या परीक्षेमध्ये त्यांना 99% आलेले आहेत। हा अजब प्रकार नांदेड जिल्ह्यातल्या एमएससीईटीच्या या विद्यार्थ्यांचा भारतीय जनता पक्षाच्या घडलेला आहे। यामागची कारणं काय? यांना पेपर कुठून मिळाला? एकीकडे गुणवत्ता दिसत नाहीये आणि दुसरीकडे मात्र 99% येतंय। हे भाजपच्या घरात येणारी गुणवत्ता 100% पेपर फुटीतनं येते। यावरती देवेंद्र फडणवीस चौकशी करून कारवाई करणार का, याचं उत्तर महाराष्ट्रातल्या सामान्य कुटुंबातल्या विद्यार्थ्यांना त्यांनी दिलं पाहिजे। कारण या देशातल्या गरिबांची लेकरं ही अत्यंत सामान्यपणे अभ्यास करून, मेहनत करून आपल्या भविष्यासाठी लढत आहेत, आणि दुसरीकडे भाजपचे लोक मात्र त्यांचं भविष्य पेपर फुटीतून चोरत आहेत। याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राला द्यावं आणि चौकशी करावी। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।